वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. या गीतेच्या उपदेशामध्ये भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग सांगितला. हा योग सांगत असताना बराच विस्ताराने हा योग भगवंतांनी सांगितला. 3 प्रकारच्या योगाचं वर्णन केलं. हठयोग भगवंतांनी सांगितला, समत्व योग सांगितला, ध्यान योग सांगितला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या योगाचं फल म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हे सांगितलं. अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, तो आपल्या योगापासून विचलित झाला आणि जर त्याचा देहांत झाला, शरीर पडलं, तर त्याला कोणती गती प्राप्त होते? तेव्हा अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, बाबा नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. चांगली गोष्ट जी असते ती कधी वायाला जात नाही. काही तुम्ही केलेलं असू द्या, चांगलं नामस्मरण असेल, चिंतन असेल, पारायण असेल, या जन्मात जरी आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली नाही तरी सुद्धा पुढच्या जन्मामध्ये हे सगळं आपल्याला उपयोगाला येतं. आणि म्हणून भगवंतांनी योग भ्रष्ट जो आहे, योग भ्रष्ट या शब्दाचा अर्थ भ्रष्ट योगी नाही बरं का. भ्रष्ट योगी वेगळा आणि योग भ्रष्ट वेगळा. भ्रष्ट योगी म्हणजे जो भ्रष्ट झालेला आहे तो योगी, आणि योग भ्रष्ट म्हणजे योगापासून तो थोडासा खाली आलेला आहे. त्याला चांगल्या ठिकाणी जन्म प्राप्त होतो, तिथे त्याची साधना प्राप्त होते. साधना झाल्यानंतर पुन्हा तो कोणत्या पदाला प्राप्त होतो त्या पदाचं वर्णन भगवान परमात्मा करत आहे. योग्याला जे स्थान प्राप्त होतं, साधन जे असतं ते महत्वाचं कशा करता असतं? त्या साधनामुळे जे साध्य प्राप्त होतं ते महत्वाचं असतं. साध्य किती श्रेष्ठ आहे त्याच्यावरून साधनाला श्रेष्ठत्व प्राप्त होत असतं. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा त्याला काय प्राप्त होतं तर तो साक्षात इथेच ब्रह्म होऊन जातो. ऐशी ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीशी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. असा तो ब्रह्मरूप होऊन जातो. तो दिसायला जरी देह दिसत असला तरी सुद्धा तो देह नसतो, तो साक्षात परमात्मा स्वरूप असतो. अमूर्त असलेला परमात्मा जणू काही त्याच्या आकाराला आलेला आहे असं मानायला हरकत नाही. पण हे सगळं करत असताना त्याने काय काय केलं भगवान परमात्मा सांगतात. ज्ञानेश्वर महाराज यावर विस्ताराने लिहितात, तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली, मनोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात, तेने बहुती जन्मी मागिली. मागच्या सगळ्या अनेक जन्मामध्ये त्याने काय केलं? विक्षेपाची पाणीवळी झाडिली. विक्षेपरूपी केर कचरा जो आहे तो सगळा झाडून टाकला. आणि त्याच्यामुळे काय झालं? मनोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. म्हणून जन्माला आल्याबरोबरच त्याची लग्न घटिका बुडाली, म्हणजे जन्माला आल्याबरोबर त्याचं लग्न लागतं. हे जे सांगितलं आहे एक रूपकातून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांची अशी रूपकातून सांगण्याची पद्धत आहे. त्याचं लग्न लागतं म्हणजे जन्माला आल्याबरोबर लग्न लागतं, ते तद्रूप स्त्रीशी लग्न लागतं. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळं नव्हती. मग आता लग्न लावायचं म्हटल्यानंतर ते लग्न कोणत्या वेळेवर लावायचं तर त्याच्याकरता एक घटिका यंत्र असायचं. घटिका यंत्र म्हणजे काय? एखादं तांब्याचं पात्र, त्या तांब्याच्या पात्राला थोडंसं खाली छिद्र पाडायचं मध्ये, आणि छिद्र पाडल्यानंतर ते तांब्याचं पात्र पाण्यात ठेवून द्यायचं. मग त्या छिद्रातून खालून पाणी थोडं 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 त्या पात्रात भरायचं, आणि पूर्ण पात्र भरलं की ते पात्र बुडायचं. बुडलं की त्याला म्हणायचं लग्न घटिका भरली, आता लावा लग्न. एक मुहूर्तामध्ये ते पात्र भरायचं, त्याच्यानुसार ते छिद्र पाडायचे त्याच्यामध्ये. त्याला लग्न घटिका असं म्हटलेलं आहे.
तेव्हा ती लग्नघटिका भरल्यानंतर वधूवरांचं लग्न लावलं जायचं, लग्न होत असत. आता हा जो योगी आहे याचं सुद्धा लग्न लागतं. याचं लग्न कोणाबरोबर लागतं? याचं लग्न सामान्य नवरीबरोबर लागत नाही. जन्माला आल्याबरोबर लग्न, लग्न शब्दाचा अर्थ आहे संलग्न होणं, एकरूप होणं. मग हा कोणाबरोबर एकरूप होतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की याचं लग्न लागतं ते तद्रूपतेबरोबर लागतं, म्हणजे परमात्म्याबरोबर लागतं. परमात्मा स्वरूपाशी हा एकरूप होऊन जातो. पण हे लग्न लागण्याकरता त्याने काय काय केलेलं आहे? कारण लग्न लावायचं म्हटलं तरी त्या लग्नाच्या अगोदर कुठलाही विक्षेप नसला पाहिजे. रुक्मिणी मातेला परमात्म्याबरोबर लग्न करायचं होतं, पण करत असताना त्याच्यात अडचणी किती आल्या हो, अनेक प्रकारच्या अडचणी. घरामध्येच विरोध होता. घरामध्ये जो भाऊ होता तो म्हणायचा, रुक्मिणी तुझं लग्न मी शिशुपाळाबरोबर ठरवलेलं आहे. भाऊ म्हणायचा. रुक्मिणी म्हणायचे, अरे दादा मी परमात्म्याला माझं मन दिलेलं आहे, मला परमात्म्याबरोबर लग्न करायचं आहे. तो म्हणायचा नाही, कृष्णाबरोबर लग्न करायचं नाही, तो कृष्ण काही चांगला नाही, तुझं लग्न मी माझ्या मित्राबरोबर शिशुपाळाबरोबर ठरवलं आहे. आणि असं म्हणून त्याने ते लग्न ठरवलं. सगळी वराडी मंडळी आली, मुहूर्त काढला, लग्नाची तयारी झाली. मग रुक्मिणी मातेने देवाला पत्र पाठवलं किंवा संदेश पाठवला. शेवटी रुक्मिणी मातेचं लग्न हे देवाबरोबरच झालं. तसं हा जो साधक आहे याला लग्न करायचं आहे ते म्हणजे परमात्मा स्वरूपाबरोबर करायचं आहे, तद्रूपतेशी लग्न लावायचं आहे. पण हे लग्न लावत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याने तयारी कधीपासून केली बघा. लग्नाची तयारी करावी लागते, 1 महिनाभर करावी लागते, 1 वर्षभर करावी लागते, जसं लग्न असेल तशी. तसं आता या परमात्मा स्वरूपाबरोबर लग्न करण्याकरता याने काय काय तयारी केली, किती तयारी केली? ज्ञानोबाराय सांगतात, तेने बहुती जन्मी मागिली. फार जन्म, प्रत्येक जन्मामध्ये त्याने त्या ठिकाणी थोडीफार तयारी केलेली आहे. कुठल्याही जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी साधन केलेलं आहे, काहीतरी अभ्यास केलेला आहे. बहुता जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली. जो काही विक्षेप असतो तो सगळा त्याने दूर केलेला आहे. ते लग्न घटिका जे असते मगाशी मी सांगितली ती, त्याच्यामध्ये जर केर कचरा अडकला तर केर कचरा अडकल्यानंतर लवकर ती भरतच नाही. मग काय करावं लागतो? तो केर कचरा बाजूला काढावा लागतो, साफ करावा लागतो, तेव्हा ते पाणी आतमध्ये येतं आणि ते लग्न घटिका भरते. तसं जीवाला परमात्मा स्वरूपाशी जर लग्न व्हायचं असेल, संलग्न व्हायचं असेल तर मध्ये जो केर कचरा आहे त्याला म्हणतात विक्षेप. त्या विक्षेपाची पाणीवळी म्हणजे केर कचरा झाडावा लागतो. मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष जीवाच्या आणि परमात्म्याच्या मध्ये मानलेले आहेत. मल कशाला म्हटलेलं आहे? मल कशाला म्हणतात? पापाची जी वासना असते त्याला म्हणायचं मल. विक्षेप कशाला म्हणतात? चित्ताची जी चंचलता असते त्याला म्हणतात विक्षेप. आणि आवरण कशाला म्हणतात? मी कोण आहे हे कळत नाही याला म्हणायचं आवरण. लक्षात घ्या, हे 3 दोष जीवाच्या आणि परमात्म्याच्या संमध्ये असतात. जीव हा परमात्मा स्वरूप असून सुद्धा त्याला परमात्मा स्वरूपाचा अनुभव येत नाही. त्याला कारण हे 3 दोष. पडदा जर मध्ये असेल, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जर पडदा असेल, मला तुम्ही दिसणार नाही, तुम्हाला मी दिसणार नाही. वास्तविक पाहता तुम्ही आणि मी एक आहे, पण याच्यामध्ये अज्ञानाचा पडदा आहे. जीव आणि परमात्मा एकरूप आहे, पण मध्ये पडदा आहे. आणि म्हणून तो पडदा जो घालवायचा असतो तो साधनाचं काम आहे. साधन जे आहे ते काही परमात्म्याला प्रकाशित करत नाही. बाबुळीचं सारावी हाते, पाणी तव असे आईते. बोला, अबरची जावे गगन ते सिद्धची की. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही नाही, पाण्यावर आलेलं शेवाळ असताना ते हाताने फक्त बाजूला करायचं आहे का पाणी तयार करायचं आहे? हो, त्या ठिकाणी अब्रा आलेलं आहे म्हणजे ढग आलेले आहेत सूर्यावरती, ढग फक्त बाजूला जावे लागतात. आकाश जे असतंच तसं पाणी हे सिद्धच असतं. तसं परमात्मा हा सिद्धच आहे, तो साध्य नाही आहे. मग तुम्ही म्हणाले साधन कशा करता करायचं?
हे सगळं साधन जे आहे ते सगळं साधन हे अविद्या घालवण्याकरता, विक्षेप घालवण्याकरता, मल घालवण्याकरता. ज्ञानोबाराय म्हणतात, अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्मबोधामध्ये ती काही स्वतंत्र नाहीत. आत्मबोध हा नित्य आहे, सिद्ध आहे. फक्त ही अविद्या नाश करण्याकरता या सगळ्या साधनाचा उपयोग होतो. त्याच्यापैकी दोन जे विक्षेप दोष सांगितले त्यात आहे एक मल आणि दुसरा आहे विक्षेप. तर मल घालवण्याकरता कोणतं साधन शास्त्र सांगतं? निष्काम कर्म नावाचं साधन सांगतं. आणि विक्षेप घालवण्याकरता निष्काम उपासना शास्त्र सांगतं. आवरण घालवण्याकरता ज्ञान. म्हणून याने आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात काय काय केलं? तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणी वळे झाडिली. म्हणजे विक्षेपरूपी केर कचरा जो होता तो त्याने झाडून टाकला. रोज थोडा केर कचरा घालवावा लागतो, झाडावा लागतो. अनेक जन्माचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. काय? अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. अनेक प्रकारचे दोष होऊन 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 पण त्याचे पुटं चढत जातात आणि अंतःकरणावर त्याचा एक थर निर्माण होतो. आणि त्यामुळे परमात्मा स्वरूपाची अभिव्यक्ती होत नाही, परमात्मा स्वरूपाची अनुभूती आपल्याला येत नाही. ती परमात्मा स्वरूपाची अनुभूती येण्याकरता रोज थोडं 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 नामस्मरण करून, चिंतन करून, ध्यान करून, योग करून ते सगळं झाडून झाडून तो पापुद्रा जो आहे, तो पडदा आहे, तो पातळ करावा लागतो. आणि मग तो पातळ झाल्यानंतर पहिल्यांदा मल जातो निष्काम कर्माने, विक्षेप जातो, चित्ताची चंचलता कमी होते. आणि चित्ताची चंचलता कमी होते, रजोगुण कमी होतो, तमोगुण कमी होतो, सत्वगुण वाढतो आणि मग सत्वामध्ये शुद्ध सत्वात्मक होतं. पुढे मग श्रवण, मनन, निधिध्यासन वगैरे झाल्यानंतर श्रीगुरूंनी उपदेश केल्यानंतर मग त्याला आत्मसाक्षात्कार होतो. पण पूर्वतयारी मात्र आपल्याला करावी लागते. विक्षेपाची पाने वळे झाडिली. विक्षेप त्याने काढून टाकला, मन स्थिर केलं. त्याच्यानंतर विक्षेप शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे बरं का. आवरण म्हणजे अज्ञान आणि विक्षेप म्हणजे जे नाही ते दिसणं, यालाही विक्षेप असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ झोप जी आहे अज्ञानाच्या दोन शक्ती मानल्या. एक अज्ञानाची आवरण शक्ती मानली, दुसरी विक्षेप शक्ती मानली. मायेच्या दोन शक्ती मानल्या, एक आवरण शक्ती मानली, दुसरी विक्षेप शक्ती मानली. तर अज्ञान काय करतं किंवा झोप काय करते? पहिल्यांदा आपल्याला आपला विसर पाडते. झोपल्यावर माणसाला स्वतःचा विसर पडतो एक. नंतर झोप काय करते? विक्षेप निर्माण करते, म्हणजे स्वप्न निर्माण करते. म्हणजे आहे त्याचा विसर पाडणं आणि नसलेलं दाखवणं, याला विक्षेप म्हणतात. म्हणून नसलेलं जे दिसतं आपल्याला, नसलेलं म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वास्तविक पाहता मन नाही, बुद्धी नाही, देह नाही, जन्म नाही, मरण नाही, हे काही नाही. पण त्या ठिकाणी अज्ञान एक रूढे, तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम आईसे. व्यामोहाचिया शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, तेवी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. मग त्याला हे सगळं स्वप्न पडतं. मी देह, हे देहसंबंधी माझे जन्म मृत्यू, जग, जीव, ईश्वर, हे सगळं काय आहे? काय आहे? विश्वस्वप्नेशी माया नींद सांडोनी धनंजया, चेला अद्वयानंदपणे जो. हे सगळं त्याला स्वप्न पडतं. घोरत होता बदबदा, ज्ञानेश्वर महाराज म्हटला, हा घोरायला लागतो. तर घोरणं म्हणजेच काय आहे? मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं म्हणणं घोरणं आहे. पण याने काय केलं? हा जो योगी आहे त्याला सुचिनाम श्रीमताम गेहे, श्रीमंत कुळात जन्म प्राप्त झाला किंवा योग्याच्या कुळात जन्म प्राप्त झालेला असल्यामुळे जन्म प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात त्याने पूर्वजन्मी ही सगळी तयारी केलेली असल्यामुळे उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, त्याची लग्न घटिका जन्माला आल्याबरोबरच बुडते. त्याला वाट बघत बसावं लागत नाही. जन्माला आल्याबरोबर वयाची वाट पाहता मागे विषय होऊन गेला. वैशेचे
दशेची वाट न पाहता वैशेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाती. त्याला दशेची वाट बघावी लागत नाही, त्याला पहिलीत जावं लागत नाही, दुसरीत जावं लागत नाही, त्याला गुरुकडे जावं लागत नाही, त्याला काही करावं लागत नाही. वैशेच्या गावा न येता लहानपणी काय काय म्हणतात, अहो 16वं वर्षाने एवढी ज्ञानेश्वरी मोठी कशी काय लिहिली, सगळी शास्त्रं त्याच्यामध्ये आणली. अहो 16वं वर्ष काय, त्यांना जन्माला आल्याबरोबर सगळी शास्त्र मुखात होती. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे आले लोटांगणी सांगदेव. चांगदेव महाराजच्या लक्षात आलं हे ज्ञान जे आहे ते झालेलं ज्ञान नाही, हे ज्ञान जे आहे ते बाहेरून आलेलं ज्ञान नाही, हे आतलंच ज्ञान आहे. स्वयंभू ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आहे. तुकाराम महाराजांना काही कुठं विशेष प्रकारे शिकायला ग्रंथ शिकायची गरज होती का? काही ग्रंथ शिकायची गरज पडली नाही, कारण ते ज्ञान जे आहे ते स्वयंभू आहे. बाकीच्या गोष्टीला त्या ठिकाणी प्रकाश लागतो, पण सूर्याला काय प्रकाशाची गरज आहे. तसं उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, म्हणजे जन्माला आल्याबरोबर त्याची लग्न घटिका बुडते. याचा अर्थ आहे त्याचं लग्न लागतं, पण कोणाशी लग्न लागतं हे महत्त्वाचं आहे. आणि तद्रुपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले आभ्र गगन होवनी ठाके. कोणाबरोबर लग्न लागतं? तद्रुपतेशी. ज्ञानोबरायचे शब्द काय आहेत बघा नीट. आणि तद्रुपतेशी सुलग्न. नुसतं लग्न लिहिलं आहे का? तुमच्याकडं काय पाठ आहे? सुलग्न आहे का? नुसतं लग्न आहे का? बरं, आमच्या इथं सुलग्न आहे. आणि तद्रुपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले आभ्र गगन होनी ठाके. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं लग्न लागतं, पण त्याचं लग्न तद्रुपता. तद्रुपता म्हणजे तत् परमात्म्याचं वाच्य आहे. तत्वमसी वाक्यामध्ये एक आहे तत् आणि एक आहे त्वम. तर तत् म्हणजे काय? परमात्मा. परमात्म्याचा जो लक्षार्थ आहे ब्रह्म, त्यात ब्रह्माशी हा काय होतो? तद्रूप होतो, म्हणजे हा ब्रह्मरूप होतो. तद्रूपतेशी सुलग्न म्हटलं आहे. सुलग्न शब्दाचा अर्थ लग्न म्हणजे एकरूप होणं, आणि सुलग्न म्हणजे हे लग्न चांगलं लग्न आहे. चांगलं लग्न आहे म्हणजे बाकीची जी लग्न आहेत ती लग्न कायम राहत नाहीत. एखाद्या वेळेस लग्न झालं तर 10 वर्षांनी परत घटस्फोटसुद्धा होतो, हे वेगळे होतात. लग्न जरी लागलेलं असलं तरीसुद्धा ते एकरूप राहतीलच असं नाही, मनाने एक होतील असं आहे का? 2 शरीरं राहतातच, आणि त्याच्यात एक विचार होईलच सांगता येत नाही. कधी कधी एकदम बिघडाबिघड होऊन जाते. सुरुवातीला ते लग्न झाल्यासारखं दिसतं, पण नंतर ते लग्नच राहतं असं नाही. तसं परमात्मा स्वरूपाशी लागलेलं लग्न मात्र तसं नाही. एकदा लग्न लागलं की लागलं, पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यात कोणताही बिघाड नाही. ते परमात्मा स्वरूप एकदा झाला का परत तो कधी जीव होत नाही. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लग्न लावलं, पण आमचं लग्न तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. मुक्तीबरोबर आम्ही लग्न लावलं. मुक्ती म्हणजे ही अवस्था आहे. मुक्ती म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच परमात्मा. तर परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले. तो परमात्मा मी आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान त्यांना झालं. म्हणून याला तद्रूपतेशी लग्न. लागोनी ठेले अभिन्न. आता त्या परमात्म्याबरोबर यांचं लग्न लागलं, तद्रूपतेबरोबर लग्न लागल्यानंतर हे भिन्न राहिले का अभिन्न राहिले? अभिन्न. अभिन्न म्हणजे ते आणि हे एकरूप झाले. आता तिथे कुठलाही प्रकारचा भेद राहिला नाही. हो, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीचे एक स्वतः सिद्धू ऐसा आपणे विन भेदू नेनोनी जाणे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने. कुठलाही भेद राहिला नाही. जीव जीवाचा भेद नाही, जीव जडाचा भेद नाही, जड जडाचा भेद नाही, जड ईश्वराचा भेद नाही, जीव ईश्वराचा भेद नाही. कुठल्याही प्रकारचा भेद नाही. व्यावहारिक भेद कदाचित असेल, व्यवहार करताना भेद लागतो, भेद असतो उपाधीमध्ये,
पण तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर यांच्या मनात आता कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. म्हणून तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न. अभिन्न म्हणजे आता तो भिन्न राहिला नाही. जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. ज्याप्रमाणे अभ्र जे असतं किंवा ढग असतात ते आकाशात आलेले असतात, ते ढग आकाशातल्या आकाशात विरून गेले की केवळ आकाश शिल्लक राहतं. तसं जीव नावाचा ढग आलेला होता. तो जीव नावाचा ढग, जीवपणा नावाचा ढग जो आहे तो आता गुरुच्या उपदेशाने चिंतनाने गेला आणि केवळ आकाश शिल्लक राहिलं. आकाश म्हणजे परमात्मा स्वरूप शिल्लक राहिलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. पण हे करण्याकरता एकदम झालं नाही. त्याने पूर्वजन्मात काही साधना केली बरं का. पूर्वजन्मामध्ये जर साधना केली नसती तर त्याला मग आता हे सगळं परत करावं लागलं असतं. काही काही लोकांना खूप प्रयत्न करावे लागतात, खूप अभ्यास करावा लागतो, ओवीच लक्षात राहत नाही. लक्षात ठेवली तरी परत विसरते. गुरूंनी काय उपदेश केला तरी पुन्हा तो लक्षात राहत नाही, तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. किती जरी ऐकलं तरी लक्षात राहत नाही, मन स्थिर होत नाही, मन एकाग्र होत नाही. समजायचं आपली ही पहिल्याच जन्माची तयारी चालू आहे. काही काही लोक मात्र तसे नसतात. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. ज्ञानोबराय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तक्षणी जागिन्नाला. एकदाच काना वचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू हो निया उठी, कौनी येकू जो. एखादा असा असतो की नाही, फक्त एकदाच त्याला गुरुनी सांगितल्याबरोबर त्याची वृत्ती तदाकार होते, परमात्माकार होते. का झाली एकदम? आपली का होत नाही? अहो, त्याने जरी आत्ता साधना केलेली दिसत नसली तरी मागच्या जन्मात त्याने केलेलं असतं आणि ते सगळं त्याला आता उपयोगी पडतं. त्या भागवतामध्ये असं उदाहरण आलं, ध्रुव बाळाला 5च महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे भगवान परमात्म्याने त्याला दर्शन दिलं 5 महिन्यामध्ये. 5 महिन्यामध्ये दर्शन दिल्यामुळे काही ऋषीमुनी जे होते ते सगळे देवाकडे गेले. प्रत्येक ऋषीमुनीची काहीतरी तपश्चर्या होती. देवा, तुमच्या राज्यात काही न्याय राहिला नाही, सगळा अन्याय आहे. देवाने विचारलं, काय झालं बाबा? अहो, 5 महिन्यात एका पोराला तुमची प्राप्ती झाली आणि आम्ही इकडे 10,000 हजार वर्ष झालं बसलोय. योगियाच्या ध्यानी दातान हातोडाशी तो आम्हापाशी मागे पुढे. कोण म्हणायला लागलं आम्ही 10 वर्ष बसलोय, कोण म्हणायला लागलं माझी दाढी सगळी पिकली, याच्यामध्ये सारखा मी तपश्चर्याच करतोय. अनेक ऋषीमुनी म्हटले, देवा, आम्ही 10-10, 15-15 वर्षे, 50-50 वर्ष तपश्चर्या करून आम्हाला तुमचं दर्शन नाही आणि तो ध्रुव बाळ कुठं 5 महिन्यामध्ये तुमची प्राप्ती करून घेतो, असं का केलं? देव म्हटले, काय नाही, हरकत नाही, चला माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो. सगळ्या त्या ऋषीमुनींना घेतलं आणि समुद्रामध्ये गेले. समुद्रामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर असे मोठे मोठे पर्वत, पांढरे शुभ्र पर्वत होते. तिथे फिरत असताना भगवान परमात्मा त्या ऋषीमुनीला आश्चर्य वाटलं. म्हटले, समुद्रामध्ये मोठे मोठे पर्वत कशाचे आले एवढे? ते म्हटले, भगवंताला विचारू, भगवंता कशाचे एवढे पांढरे शुभ्र पर्वत आहे? ते पाण्यामध्ये आले. भगवंतांनी सांगितलं, हे सगळ्या ध्रुव बाळाच्या हाडाचे पर्वत आहे म्हणे. म्हणजे ध्रुव बाळाने अनेक वर्षे अशी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्या हाडाचे पर्वत तयार झालेले आहेत. आणि एवढे झाल्यानंतर मग आता मी त्याला 5 महिन्यात दर्शन दिलेलं आहे. याचा अर्थ काय? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान प्रपद्यते. म्हणजे हे कशाकरता सांगितलं आहे? मनुष्याने निराश होऊ नये, हताश होऊ नये याच्याकरता सांगितलं आहे. ठरवलं तर याची देही होऊ शकतं, काय अडचण नाही, पण तेवढी आपली मानसिक तयारी पाहिजे. पूर्वजन्मात केलेली नसली तरी या जन्मी आपले प्रयत्न तसे पाहिजेत. म्हणून अशा प्रकारे त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. ज्या स्वरूपाची प्राप्ती होती ते स्वरूप कसं आहे? तैसे विश्व जेथ होये, मागो ते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे जाहला तोगा. तो काय झाला आता बघा. त्याने त्या ठिकाणी
पाठीमागच्या जन्मामध्ये खूप अभ्यास केलेला असल्यामुळे आता फक्त कापुराच्या वाती, हो, जास्त त्याला पेटवावं लागत नाही कापुराला, फक्त काडी ओढली की लगेच पेट घेतो. काही काहींचं लवकर पेटतच नाही. हो, वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असते. काहींची बुद्धी जी असते ती शेणासारखी, काहींची बुद्धी जी असते ती ओल्या लाकडासारखी असते, काहींची कापुरासारखी बुद्धी असते. म्हणून त्या ठिकाणी ह्या योग्याला मात्र तशी बुद्धी प्राप्त झालेली असते. काय होतं त्या योग्याला, काय प्राप्त होतं? तैसे विश्व जेथ होये. विश्व ज्या ठिकाणी होतं, विश्व जिथे भासतं, मागवते जेथ लया जाये, आणि नंतर ज्या ठिकाणी लीन होतं ते विद्यमानची देहे जाहला तोगा. जिथे विश्व निर्माण होतं, जिथे विश्व लयाला जातं, जिथे विश्व राहतं, असं जे परमात्मा तत्व आहे तो विद्यमान देहामध्ये योगी होतो, असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. विश्व जेथ होये, विश्व ज्या ठिकाणी होतं. आता होतं जरी ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला असलं तर खरोखर होत नाही बरं का. आणि खरं जर होत असतं तर गेलं नसतं ते. जसं दोरीवर साप होतो का भासतो? असते दोरीच, पण दोरीच्या अज्ञानामुळे दोरीच सर्परूपाने प्रगट होत असते. तो साप राहतो कुठं? दोरीवर. निर्माण कुठं होतो? दोरीवर. आणि शेवटी दोरीचं ज्ञान झाल्यावर जातो कुठे? तो दोरी रूप होतो. याचा अर्थ तो नसतोच, तो फक्त त्या दोरीच्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी भासलेला असतो. आपुलिया अज्ञानासाठी नवता थावला किरीटी. पुढं हां, आपल्या अज्ञानासाठी जो नसलेला दिसलाय तो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता आत्मज्ञानाच्या त्या शस्त्रानेच तो त्या ठिकाणी निवृत्त होईल. जी भासलेली वस्तू असते, जी त्या ठिकाणी भ्रमाने निर्माण झालेली वस्तू असते, ती ज्ञानाशिवाय जात नसते. म्हणून स्वप्नीची घाया ओकद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. ज्ञानच खड्ग आहे याला. म्हणून त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान एकदा झालं की परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर हे विश्व जेत होय, हे विश्व ज्या ठिकाणी भासतं, हो, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे परमात्माच विश्वाच्या रूपाने आपल्याला दिसतो. स्वप्नामध्ये आपणच आपल्याला स्वप्नाच्या रूपाने पाहतो. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो त्यावेळेस हे विश्व राहतं का? मागोते जेथ लया जाये, ते लय पावतं, म्हणजे विश्व नष्ट होतं. हो, आत्ताच मी ओवी म्हणून आलो विश्व सपने सहित माया, निद सांडोनी धनंजया, चेईला अद्वयानंदपणे जो. ते विद्यमानची देहे जाहला तो, देह असतानाच तत्स्वरूप हा होतो. म्हणजे आपल्याकडे जी मुक्ती सांगितलेली आहे ती देह पडल्यानंतरची नाही बरं का. बऱ्याच लोकांना असं वाटतं मोक्ष मिळणार, पण कधी मिळणार? मेल्यावर मोक्ष मिळणार. मेल्यावर अमक्या लोकाला जाणं तमक्या लोकाला जाणं म्हणजे मोक्ष, अशी संकल्पना आहे काही लोकांची. पण आपल्या साधू संतांनी जो मोक्ष सांगितला आहे तो मेल्यावरचा मोक्ष सांगितला नाही. मोक्ष मेल्यावरी आम्हाशी होईल, ऐसे जे म्हणतील त्याची मूर्ख, असं म्हटलं आहे. मोक्ष जो आहे ते आपलं जीवाचं स्वरूप आहे. जिवंत असतानाच त्या ठिकाणी मी परमात्मा स्वरूप आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही शरीरांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय करणं. आणि हाच काय आहे मोक्ष. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. तुकाराम महाराज म्हणतात मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चय. विचार केला मी आणि विचाराच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की मरण नावाची गोष्ट शरीराला आहे पण आत्म्याला नाही, आणि मी म्हणजे शरीर नाही आत्मा आहे असा निश्चय केल्यानंतर मरण नावाची गोष्ट आता मला नाही. म्हणून असं जे स्वरूप आहे तो स्वरूप कोण होऊन जातो? योगी होऊन जातो. ते विद्यमानची देहे जाहला तो, म्हणजे विद्यमान देह असतानाच, देह पडल्यानंतर नाही. तुकाराम महाराजांनी जे सगळे आपले अनुभव सांगितलेले आहेत ते सगळे देहात असतानाच सांगितले बरं का. देहात असतानाच तुकाराम महाराज म्हणतात झाला प्रेतरूप
शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. पुढं काय? वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. ब्रह्मत्वेशी. तुकाराम महाराजांनी सगळं त्याच्यामध्ये रूपक केलेलं आहे. ते म्हणतात, हो, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. मी काठी घेतली आणि माझ्या शरीराच्या मागं मी लागलो, विचाराची काठी घेतली. आणि म्हणून आता हे शरीर मी नाही असा निश्चय केला, असा त्याचा अर्थ होतो. सांगायचं तात्पर्य काय? ते विद्यमानचे देहे जाहला तो. देह विद्यमान असतानाच सगळे संत जे होते ते परमात्मा स्वरूप झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं नाथ महाराजांनी, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा राजा माझा. म्हणजे देह असतानाच. तुकाराम महाराज म्हणतात, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. मी आता कोण आहे? तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा. तुम्हाला जसा दिसतोय तसा मी नाही बरं का. तुम्हाला काय दिसतंय? आहे बाबा, एक वाणी आहे, देव गावात जन्माला आलेला आहे, आपला कीर्तन करतो, प्रवचन करतो, काहीतरी अभंग लिहितो, सगळे लोक त्यांना शिव्या देतात. असं लौकिक दृष्टीने जरी तुम्हाला दिसत असलं, महाराज म्हणतात नाही. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. देवाला जाऊन विचारा मी कोण आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. बाकीचं सगळं माझं जरी व्यवहारातलं दिसत असलं तरीसुद्धा तात्विक दृष्टीने माझा निश्चय असा आहे की हे शरीर म्हणजे मी नाही. आणि म्हणून असा तो होऊन गेला. शरीरात असतानाच एवढा अधिकार त्याला प्राप्त झाला. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, देवा अर्जुना, म्हणून मी तुला सांगतो, तपस्वीभ्योऽधिको योगी, ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः, कर्मिभ्यश्चाधिको योगी, तस्मात् योगी भवार्जुन. हे अर्जुन, म्हणून तू योगी हो, म्हणून तू योगी हो. अर्जुनाला भगवान म्हणतात, अरे बाबा, योगी जो आहे या शरीरातच परमात्मा स्वरूप होतो. योग्याला मरण नाही, जन्म नाही, योग्याला अशा प्रकारचं फल प्राप्त होतं. म्हणून हा सगळा अध्याय मी तुला सांगितला. आणि म्हणून लवकर तू काय हो? योगी हो, योगी. तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुन, तस्मात योगी भव, लवकर योगी हो. अर्जुन म्हणायला लागला, देवा काय योगी व्हायचं, दुसरं नको का काय हो? मी कर्मठ होतो, कर्म करणारा होतो, मी ज्ञानी होतो, त्या ठिकाणी मी तपस्वी होतो. भगवान म्हणतात, बाबा या सगळ्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. तपस्वीभ्यो धिको योगी. योगी जो आहे तो तपस्व्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्योपि मतोधिकः. ज्ञानापेक्षा सुद्धा योगी हा अधिक आहे. कर्मिभ्यश्चाधिको योगी. कर्म करणारा जो असेल, कर्मठ असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा योगी अधिक आहे. आणि तस्मात योगी भवार्जुन. म्हणून तुला मी सांगतो, तू योगी हो. आता या सगळ्यांच्या पेक्षा योगी श्रेष्ठ आहे हे सांगण्यामध्ये त्या बाकीच्याची निंदा नाही बरं का. ती साधनं आहेत. आणि हे काय आहे? योगी हे साध्य आहे. साधनं वेगवेगळी असतात, साध्य मात्र एक असतं आणि ते श्रेष्ठ असतं. तपस्वी व्हायचं आहे, पण तपस्वी नुसता तपस्वी जर म्हणत असेल मी तपस्वीच होणार, तप हे साध्य नाही जीवनाचं. तप हे साधन आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, तप हेच साध्य होऊन जातं. आणि मग त्या तपामध्ये मुख्य साध्य काय विसरून जातो मनुष्य. कशाकरता तुम्ही तप करता हो? तो तप करतो, त्याच्यापेक्षा मला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून मी तप करतो. तपाची व्याख्या सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. तप करायचं म्हणजे काय करायचं? काय ज्ञानेश्वरीतली व्याख्या तपाची सांगा. तपाची व्याख्या ज्ञानोबरांनी सांगितलेली. स्वरूपाच्या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरा तेची तप. तप म्हणजे काय? एका पायावर उभं राहणं म्हणजे तप नाही हो. नुसतंच उपाशी राहणं म्हणजे तप नाही. उलटं टांगून घेणं म्हणजे तप नाही.
अंगाला त्रास देणं, शरीराला त्रास देणं, पीडा देणं म्हणजे तप नाही. याचा अर्थ उपवास करायचा नाही असं नाही, पण आपला उपवास कशा करताय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली जी तपश्चर्या ज्ञानोबा म्हणतात स्वरूपाची प्रसरा, स्वरूपाची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे. त्यासाठी लागे प्राणेंद्रिय शरीरा, आठणी करणे जे विरातीची तप, प्राण इंद्रिय यांची आठणी करायची. पण कशा करता? मला परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून. परमात्मा प्राप्ती करता असेल तर ते तप, मग काही असू द्या, ते मौन असू द्या, उपवास असू द्या, पण त्याच्यात उद्देश असा पाहिजे परमात्मा प्राप्ती. मला लोकांनी मोठं म्हणावं म्हणून तप नको, नाही तर मग ते तपात जमा होत नाही. त्या एकनाथ महाराजांनी लिहिले, आपण मागे चिंतन करून आलो, देह दंडना नाव तप हा तो मूर्खाचा खटाटोप. ते म्हणतात विनाकारण देहाला त्रास देणं हा मूर्खाचा खटाटोप म्हणजे तप आहे. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप, सात्विक तप, रजोगुणी तप, तमोगुणी तप हे सगळं गीतेमध्ये आलं आहे. आपण आता विस्ताराने ते पाहायचं नाही. पण भगवंताला काय सांगायचं आहे? भगवान म्हणतात केवळ तपस्वी मला आवडत नाही, तपस्वीभ्यो धिको योगी. तपस्व्यापेक्षा सुद्धा योगी भगवान म्हणतात श्रेष्ठ आहे. कारण हा तप करतोय, पण तप वाढलं याने, तप केलं, पण तप करून सुद्धा काय केलं याने? करोनी तप तीर्थाटन वाढविला अभिमान. हो, तप केलं, पण त्या तपामुळे काय? करता तपे कामक्रोध खवळती. तपामुळे त्याला अभिमान निर्माण झाला. मी एक फार मोठा तपस्वी आहे, माझ्यासारखा जगात तपस्वी कोणी नाही, असं म्हणून जर केलेलं तप असेल तर ते तप वायाला गेलं. तपाने जर परमात्म्याची प्राप्ती झाली असेल, योगी जर तो झाला असेल, तर त्या ठिकाणी तो श्रेष्ठ तप आहे. म्हणून तप जरी करायचं असलं तरीसुद्धा भगवान म्हणतात तप करा, पण तप योगी होण्याकरता आहे. म्हणून तपस्वीभ्यो धिको योगी. एखादा मनुष्य ज्ञान प्राप्त करत असेल, त्याला शब्दज्ञान झालेलं असेल, परोक्ष ज्ञान झालं असेल, पण तरीसुद्धा भगवान म्हणतात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर तो ज्ञानी आहे, योगी आहे. योगी हा तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपि अधिकः मतः. ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी तो योगी श्रेष्ठ आहे. कारण ज्ञान जरी झालेलं असलं तरीसुद्धा अजून याला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाही, फक्त शब्दज्ञान आहे. मग शब्दज्ञान नुसतं जर असेल तर ते सुद्धा अभिमानाला कारणीभूत होतं. एकनाथ महाराजांचा अभंग आहे, भक्तिप्रेमाविन अभिमान नित्य नवा तया पाठी, रांडवेने जेवी शृंगार पै केला काय? हां, नवल अहंकाराची गोठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. म्हणून इथे ज्ञानी जो घ्यायचा आहे तो यथार्थ ज्ञानी घ्यायचा नाही बरं का, लौकिक ज्ञानी घ्यायचा किंवा परोक्ष ज्ञानी घ्यायचा किंवा शब्द ज्ञानी घ्यायचा. अजून तो योगी झाला नसेल तर मधुसूदन सरस्वतीने तर सांगितलं आहे की जरी अपरोक्ष ज्ञानी असला तरीसुद्धा त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे ज्याने मनोनाश आणि वासनाक्षय केलेला आहे. कारण त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळतं. जरी अपरोक्ष ज्ञानी असला पण त्याचा मनोनाश वासनाक्षय झालेला नसेल तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद मिळत नाही. कारण मनोनाश आणि वासनाक्षय बाकी आहे. कधी कधी तत्त्वज्ञान होऊन जातं, पण उपासना साधना अगोदर न केल्यामुळे मनोनाश वासनाक्षय होत नाही. त्यामुळे त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद मिळत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मला नुसता ज्ञानी अपेक्षित नाही, ज्ञानापेक्षाही कोण श्रेष्ठ आहे? योगी श्रेष्ठ आहे. आणि कर्मीभ्यश्च अधिको योगी. कर्म करणारा जरी असेल एखादा, खूप कर्म करतोय, पण कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा भगवान म्हणतात मला योगी आवडतो, योगी. तस्मात योगी भवार्जुन. म्हणून तू अर्जुना योगी हो. कारण कर्म जरी सांगितलं असतं तरी कर्म हे काही माणसाचं साध्य नाही. कर्म हे साधन आहे. कर्माने चित्तशुद्धी प्राप्त करून घ्यायची आणि पुढे काय योगात प्रवृत्त व्हायचं आहे आणि परमात्मा स्वरूपाकार वृत्ती करायची, परमात्मा स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे. पण एखादा म्हणायला लागला नाही नाही मी कर्मयोगी आहे, मी श्रेष्ठ आहे. अरे कर्मयोगी असला तरी अज्ञान गेलं आहे का? अभिमान गेला आहे का? अहंकर्तृत्व गेलं आहे का? भोक्तृत्व गेलं आहे का? नाही गेलं तर ते कर्म तुला पुन्हा जन्माला आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हे साध्य नाही, साधन आहे.
हे आपण सगळं कशाकरता करतो हे माहिती पाहिजे माणसाला. बऱ्याच वेळेला काय होतं, 60-70 वर्षाचं आयुष्य जातं, कशाकरता करता हो तुम्ही? तो म्हटलं कशाकरता करतो हेच मला माहिती नाही, सगळे लोक करतात म्हणून मी करतो. आमचे गुरुवर्य सांगत असतात, टोपी घातली होती एका माणसाने, त्याला विचारलं टोपी कशा करताय? म्हटलं डोक्या करताय. मग विचारलं डोकं कशा करताय? म्हटलं टोपी करताय. आता टोपी डोक्या करताय बरोबर आहे, पण डोकं टोपी करताय का? डोकं विचार करण्याकरताय. तसं काम कशा करता? म्हटलं जगण्याकरता करतो. जगता कशा करता? म्हटलं काम करण्याकरता. खाता कशा करता? म्हटलं जगण्याकरता. जगता कशा करता? म्हटलं खाण्याकरता. खाल्लंही पाहिजे, कामही केलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे, पण कशा करता माहिती पाहिजे. नाही तर नुसता मनुष्य कर्मी होऊ शकतो. कर्म करायचं आहे, तपही करायचं आहे, ज्ञानही प्राप्त करून घ्यायचं आहे, पण हे सगळं योगी होण्याकरता. मग म्हणून भगवान म्हणतात तपस्व्यापेक्षा मला योगी श्रेष्ठ वाटतो. ज्ञानापेक्षा म्हणजे परोक्ष ज्ञानी असेल, शब्दज्ञानी असेल, त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ वाटतो. एखादा कर्म करणारा असेल त्याच्यापेक्षा मला योगी श्रेष्ठ वाटतो अर्जुना. तस्मात योगी भव अर्जुन. म्हणून तू लवकर लवकर काय हो? योगी हो. विशेष जे हां आहे तो विषय, पण हां ठीक आहे, शांती सुखाचा त्याच्यासाठी आला आहे. आता इथला योगी जो थोडासा वेगळा आहे बरं का. हा योगी म्हणजे भगवंताला योगी योगी हो म्हणतात, म्हणजे जटाधारी योगी म्हणायचं नाही बरं का देवाला, किंवा एकांतात जाऊन बसलेला तो योगी म्हणायचा नाही, डोळे झाकून बसलेला तो योगी म्हणायचा नाही. देवाला योगी कोणता सांगायचा आहे? योग आपला परत परत खूप वेळा शब्द झाला आहे. देवाला कोणता योग अपेक्षित आहे? समत्वम योग उच्यते. भगवान परमात्म्याला समतारूपी योग अपेक्षित आहे. सगळ्या व्यवहारात राहून सर्व काही आपल्या वाट्याला आलेलं करून, हे करूनसुद्धा ज्याची समबुद्धी राहतो भगवान परमात्मा म्हणतात तो योगी. हां, संतुष्ट सततम योगी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती अर्जुना तोच योगी. अनेक ठिकाणी योगाची व्याख्या आल्यात. भगवान परमात्म्याला जो योगी सांगायचा आहे तो कर्म करून सुद्धा फलाची अपेक्षा करत नाही योगी. कर्तृत्व घेत नाही, भोक्तृत्व घेत नाही योगी. सुखदुःख जरी जीवनामध्ये प्राप्त झाली तरी समान वाटतात योगी. दुःखच येत नाही त्याच्या जीवनात असं नाही, दुःखाचे प्रसंग येतात, सुखाचे प्रसंग येतात, पण आलेल्या सुखदुःखामध्ये काय मेरू जैसा पंडुसुता. बोला ओवी. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थू जो. सुख आली दुःख आली, जसा मेरू पर्वत कशाने हालत नाही तसा तो अजिबात हालत नाही. सुख आलं काय दुःख आलं काय येऊ द्या म्हणतो. ठीक आहे, तेवढ्या पुरता प्रयत्न करील जावं म्हणून, सुखही यावं याच्याकरताही तो प्रयत्न करील, पण त्याच्यात आसक्ती नसते. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी योगी. याला भगवंतानी योगी म्हटलेलं आहे. असा योगी कोणालाही होता येतं बरं का. तो जो योगी आहे जटावाला योगी तो सगळ्याला होता येणार नाही, पण देवाला तो अपेक्षितही नाही. देवाला जो योगी अपेक्षित आहे तो असा योगी अपेक्षित आहे, म्हणून असा हो. आता ह्या योग्याचं वर्णन झालं श्लोकामध्ये. ज्ञानोबराय त्या योग्याची कशी स्तुती करतात बघा. जया लाभाची आशा करुणी देहर्य भाऊंचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ज्ञानोबरायांनी चिंतन करताना वेगळं चिंतन केलं आहे. देवाने असं म्हटलं आहे बाबा, कर्मापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ आणि तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ. पण ज्ञानोबराय असं लिहितात, कर्मही त्याच्याकरताच, ज्ञानही त्याच्याकरताच आणि तपही त्याच्याकरता. असा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. म्हणजे हे कर्म तप हे वगैरे जे आहे त्याचा कनिष्ठत्व नाही, ते ठीक आहेत साधनं म्हणून, पण हे सगळे ज्याच्याकरता आहेत तिकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणून जया लाभाची आशा, ज्या लाभाच्या आशेने. असा एक लाभ आहे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विच. तुका म्हणे आता,
लाभ नाही या परता. आता याच्यापेक्षा लाभ दुसरा कोणता नाही. हो, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, जीवपद शिवे भोगी जेल. शिवपद जीवे भोगी जेल असा लाभ योग्याला प्राप्त होतो. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती सोहळा मान. एरैरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. केलिया पावला ठाईचा तो लाहो, तृष्णेचा तो काहो कहावितो. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगिजेल. तो शिवपद होऊन जातो. म्हणून तो लाभ, त्या लाभाच्या आशेला करुणी धैर्य बाहूंचा भरवसा. त्या ठिकाणी हा लाभ आपल्याला प्राप्त व्हावा, परमात्मा स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून धैर्य बाहूचा भरवसा म्हणजे धैर्यरूपी बाहू तो त्या ठिकाणी धारण करतो. आणि घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. त्या ठिकाणी षटकर्माच्या प्रवाहामध्ये कर्मनिष्ठ जे आहेत ते उडी घालतात. म्हणजे काही कर्मनिष्ठ लोक जे आहेत ते परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून 6 प्रकारची कर्म सारखी करत असतात, धैर्य धरून करत असतात. कारण कर्म करण्याकरता माणसाला धैर्य लागतं बरं का. कर्म करायचं म्हटलं की अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात. कर्म करायचं म्हटलं की माणसाला त्रास होतो, कारण कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये काही ना काही दोष असतात. म्हणून व्यवहारामध्ये शास्त्राने सुरुवातीला कर्म करा असं म्हटलेलं आहे. ते कर्म करण्याकरता माणसाला धीर लागतो. कधी फळ मिळतं, कधी फळ मिळत नाही, कधी अनुकूल फळ मिळतं, कधी विपरीत फळ मिळतं. पण असं असतानासुद्धा जो धीर धरून हे ईश्वराची सेवा आहे असं म्हणून कर्म करत राहतो. 6 प्रकारची कर्म इथे षटकर्माचा धारसा लिहिलेला आहे. षटकर्म सांगितले, गृहस्थाश्रमाकरता 6 कर्म सांगितली, त्याचा आपण विचार मागे करून आलो आहे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह अशी प्रकारचे 6 कर्म सांगितलेले आहेत. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होया अपारा तोषा लागी. आपल्या वाट्याला आलेले हे षटकर्म जे आहेत, तुकाराम महाराज म्हणतात ना, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी. 6 कर्म त्या ग्रस्ताश्रमामध्ये पाहिजेत. यजन म्हणजे आपण त्या ठिकाणी यज्ञ करणं. आता यज्ञ शब्दाचाही 3 प्रकारे अर्थ आहे. त्याच्यामध्ये यज्ञ शब्दामध्ये देवतापूजन आहे, संगतीकरण आहे आणि दान आहे. यज्ञ म्हणजे केवळ आपण जो कुंड पाहतो तो यज्ञ नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्मसुद्धा काय आहे? यज्ञच आहे. ईश्वराच्या उद्देशाने केलेले सगळी कर्म यज्ञ होतात. खाणंसुद्धा माणसाचं यज्ञ होऊन जातं म्हणून ते करायचं आहे. याजन म्हणजे दुसऱ्याकडून करून घ्यायचं आहे. अध्ययन केलं पाहिजे. अध्यापन दुसऱ्याला आपण जे शिकलो आहे ते शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि प्रतिग्रह प्रसंग विशेष आपल्याला काहींना ज्यांना अधिकार आहे त्यांनी घेतलं पाहिजे. तर ही जी 6 प्रकारची कर्म आहेत याच्याकरता धीर लागतो. आणि काही कर्मठ लोक जे आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही सगळी 6 प्रकारची कर्म वेग त्या ठिकाणी करतात. विधिते पाळीत, निषेधाते जाळीत गाळीत, मज देवोनी जाळीत कर्मफळे. हो काय तुम्हा वर्णविशेषे आम्ही हा स्वधर्म विहिला असे, याते उपासा मग अपैसे पुरती काम. कुळधर्म चाळी विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिदली असे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते करतात, कर्मिष्ठ आहेत. पण हे कशाकरता करतात? कर्माकरता कर्म करत नाहीत बरं का. हो, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून हे सर्वजण करतात. का जे एकी वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीये गा. काही जे आहेत, आता हे जे ज्ञानी कर्मिष्ठ आहेत त्यांचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. ज्याच्याकरता लोक कर्म करतात तो योग श्रेष्ठ आहे. ज्याच्याकरता लोक ज्ञान प्राप्त करून घेतात त्या ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या साधकांचं वर्णन पुढच्या ओळीत आहे. का जे एकी वस्तू लागी, ज्या वस्तूच्या प्राप्ती करता.
बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, ज्ञानाचं वज्र कवच ज्यांनी अंगामध्ये घातलेलं आहे. झुंजत प्रपंचेशी समरंगी, समरंगणावर प्रपंचाबरोबर ते झुंज देतात. कोण? ज्ञानीये गा. ज्ञानी लोक आहेत म्हणजे ज्ञानाचे साधक आहेत. ते काय करतात? ज्ञानेश्वर महाराजांनी इथं रूपक केलं आहे बघा. त्यांनासुद्धा झुंज द्यावी लागते, म्हणजे त्यांनासुद्धा युद्ध करावं लागतं. हे ज्ञानी जे आहेत ते युद्ध करतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. काय युद्ध करावं लागतं? बाहेर जगाबरोबर युद्ध करावं लागतं, कारण आपले विचार वेगळे आणि जगाचे विचार वेगळे. त्यामुळे जगाबरोबर संघर्ष होतो, तो करावा लागतो साधक माणसाला. आणि आतमध्ये मनाबरोबर संघर्ष करावा लागतो. किती जरी मनाला आवरलं तरी मन दुसरीकडे जातं, एकाग्र होत नाही, शांत होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सुद्धा युद्ध करावं लागतं. व्यवहार करत असताना संसाराबरोबर युद्ध करावं लागतं. संसार हे एक समरांगणच आहे, पण समरांगणामध्ये एखादा मनुष्य जाणारा असेल, सैनिक जाणारा असेल तर तो तयारीनिशी जातो. नाहीतर युद्धाकरता गेला, हातात शस्त्रच नाही नेलं, चिलखतच नाही घातलं, तर मग त्याला त्या ठिकाणी घाव लागल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे, जेव्हा मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी तिथे बघा. ज्ञानोबारायांनी तिथे सांगितलं आहे, त्या ठिकाणी गेला, रणांगणावर गेला, युद्धात गेला आणि चिलखत घातलंच नाही, तर मग त्याला त्या ठिकाणी त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. काय? 9व्या अध्यायात अनित्यम असुखम लोकम, त्याच्यावरच्या ओव्या बघा. कैशेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उघडं कसं काय जावं? जिथं शस्त्राचा वर्षाव होणार आहे, जिथं बाण लागणार आहे, तिथं उघडं चालेल का जाऊन? अहो उघडं गेलं तर आपल्याला काय तिथं थांबतासुद्धा येणार नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेल्यानंतर का वाचले? अंगात काय घालून गेले होते? चिलखत घालून गेले होते. त्या अफजल खानाने बरोबर मिठी मारली. मिठी मारल्यानंतर कपटाने महाराजांच्या पाठीवर वार केला, पण वार केल्यानंतर आत चिलखत असल्यामुळं काहीच नाही झालं. तसं हा संसार म्हणजे त्या ठिकाणी आपल्या संसाराचं युद्ध होणार आहे. संसाराबरोबर युद्ध करावं लागणार आहे, संघर्ष करावं लागणार आहे. संसारात अनेक विक्षेप निर्माण होणार आहेत, दुःख निर्माण होणार आहे. पण अशा संघर्षामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानी लोक असतात ते चिलखत घालून बाहेर निघतात. कोणतं चिलखत असतं? का जे एकी वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगे, ज्ञानरूपी चिलखत. ज्ञान हेच चिलखत आहे. ज्ञान म्हणजे काय? आत्मस्वरूपाचं ज्ञान बरं का. हो. एवम वस्तूशी जाणो जाता जाणनेची वस्तू तत्वता, ते तर जाणणे आणि जाणता कैचा विरे, तया नाव ज्ञान. हो. एर प्रपंच हे विज्ञान, परमात्मा स्वरूप आहे, मी असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे, अशा प्रकारची जी वृत्ती आहे किंवा असं दृढ अपरोक्ष ज्ञान आहे, हेच एक प्रकारचं कवच आहे. कुठेही गेला, काही झालं तरीसुद्धा असा निश्चय जर मनामध्ये असेल तर ते वज्र कवच ठरतं. बाहेरची सुखदुःख जरी झाली तरी ती सुखदुःख आपल्यापर्यंत येत नाही. मी शरीर आहे म्हटलं की आली सुखदुःख सगळी. मी मन आहे म्हटलं की आली शरीर दुःख सुखदुःख सगळी. मी त्या ठिकाणी बुद्धी आहे म्हटलं की आली सगळी सुखदुःख, जन्म मरणाचं दुःख आलं. पण ज्ञानाचं वज्र कवच म्हणजे काय? स्वतः तो ज्ञानस्वरूप होतो आणि मग ज्ञानस्वरूप होऊन त्या ठिकाणी ते सगळं काही व्यवहार करतो. त्यामुळे त्याच्यावर ते घाव बसत नाहीत. जरी घाव आले तरी शरीरापर्यंत येतात, मनापर्यंत येतात, बुद्धीपर्यंत येतात, पण याच्यापर्यंत पोचत नाही, कारण हा त्या शरीराची तादात्म्य करून बसलेला नाही. मागे मी गोष्ट सांगितली होती. एक संत होते आणि ते प्रवास करत होते. प्रवास करताना आता त्यांचं काही तिकीट नव्हतं, बिचारी अचानक प्रवासाला गेले होते. असे खाली बसले. आता रेल्वेमध्ये ज्यांचं तिकीट झालेलं असतं ते लोक झोपून चालतात. मग एक मनुष्य झोपला होता आणि त्याचे पाय नेमके त्या संताच्या डोक्याजवळ यायचे. त्याला माहिती आहे की यांनी तिकीट काढलं नाही, मी तिकीट काढलं आहे, म्हणून तो नास्तिक मनुष्य होता. तो नेमका संताच्या पायावर डोक्यावर पाय मारायचा सारखा. संतांना खूप वाईट वाटलं. ते थोडे सहनशील होते. बरं आपलं तिकीटही नाही, त्यामुळे आता काय बोलणंही जास्त योग्य नाही, भांडणं नाही. एका साधूकडे गेले आणि त्यांना म्हणायला लागले, महाराज माझी काही चुकी नसताना त्या माणसाने विनाकारण मला त्रास दिला, सारखं त्या ठिकाणी माझ्या डोक्यावर पाय मारायचा. तर ते म्हणायला लागले, ते साधू होते, त्यांनी उत्तर दिलं. ते म्हटले, बाबा
आपण अशा ठिकाणी बसलं पाहिजे की जिथं आपल्याला कोणी पायच नाही लावला पाहिजे. अशा ठिकाणी बसलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय? ते केवळ लौकिक बसणं घेऊ नका. आपण कुठं बसायचं आहे? आपण शरीरात बसलो की शरीर तर लोक त्रास देण्याचं स्थानच आहे, त्यामुळे त्रास होणारच आहे. मी शरीर आहे असं म्हणून बसलो की त्रास होणारच आहे, लक्षात घ्या. मी मन आहे असं म्हणून बसलो त्रास होणारच आहे. मी बुद्धी म्हणून बसलो त्रास होणारच आहे. अशा ठिकाणी बसायचं की जिथं कोणी जाऊ शकत नाही. ते सगळ्यांचं स्वरूपच आहे. असं जे आहे, परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. नामदेव महाराज म्हणतात, सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. आणि मग अशा ठिकाणी बसल्यानंतर झुंजत प्रपंचेशी समरांगी. मग प्रपंचाबरोबर झुंज द्यायची. प्रपंचाबरोबर लढत असताना ज्ञानाचं कवच त्यांनी घातलेलं आहे. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. अशा प्रकारे किंवा आणखीन तपस्वी लोक आहेत त्यांचं वर्णन केलं आणि आणखीन काही साधकांचं वर्णन या ठिकाणी करतात. आणि हे झाल्यानंतर आपला आता शेवटचा श्लोक आहे बरं का, 6व्या अध्यायातला. जवळजवळ आपला 6वा अध्याय संपला. संपवायचा होता आपल्याला पण संपला नाही, संपल्यातच जमा आहे. आता एक शेवटचा श्लोक राहिला. आता 6वा अध्याय करून आपल्याला 7व्या अध्यायाकडे जायचं आहे. परंतु आता आपल्याला मध्ये थोडासा अवकाश आहे. अवकाश आहे म्हणजे सुट्टी आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ज्यांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि हजारो कीर्तनकार संस्थेमध्ये घडले. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, या तत्त्वावर महाराजांनी संस्था त्या ठिकाणी सुरू केली. ती त्याच तत्त्वावर आजपर्यंत चालू आहे. हजारो कीर्तनकार घडले. असे असणारे जोग महाराज जे आहेत त्यांची पुण्यतिथी दरवर्षी आपण साजरी करतो, पण ती घाटावर साजरी करत असतो. पण यावर्षी मात्र पुण्यतिथीला 100 वर्ष झालेली असल्यामुळे शताब्दीचा उत्सव परत आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता ही शताब्दी पाहिल्यावर पुढची शताब्दी पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. तो म्हणून भव्य दिव्य प्रमाणात तो शताब्दीचा उत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. आपल्या इथला मंडप जो आहे घाटावरचा, तिथे अखंड नामजप चालू होणार आहे. त्याच्यानंतर तिकडे जे मंडप आहेत, तिकडे संस्थेजवळ 2 मंडप आहेत. एका मंडपामध्ये भजन होणार आहे, हरिपाठ होणार आहे. पलीकडचा जो मंडप आहे तिथे ज्ञानेश्वरी पारायण आहे. सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण आहे. त्याच्यानंतर पुढे गाथा भजन इकडच्या अलीकडच्या मंडपात आहे. पुढे 1 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून 4 वाजे 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत रामकथा आहे. 4 ते 6 जोग महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी आहे. आणि संध्याकाळी रोज कीर्तन आहे आणि सकाळीसुद्धा कीर्तन आहे तिथे बरं का. 9:30 ते 11:30 सकाळचं कीर्तन आहे. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आहे. तेव्हा सगळ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे. आता आपलं इथलं प्रवचन जे आहे संस्थेतर्फे ते बरोबर किती तारखेला सुरू होईल? काला किती तारखेला आहे? 10